Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 29 based on standard 6 subject math chapter number 11 ratio proportion. So let's get started. Practice set 29. Solve the following. Question number 1. If 20 meters of cloth cost rupees 3600, find the cost of 16 meter of cloth. 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा. तर या ठिकाणी 20 मीटर कापडाची किंमत दिलेली आहे, यावरून आपल्याला 16 मीटर कापडाची किंमत काढायची आहे. तर यासाठी प्रथम आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत काढावी लागेल. ती प्रथम आपण काढून घेऊया. दिलेली माहिती लिहून घेऊया. प्रथम द कॉस्ट ऑफ 20 मीटर ऑफ क्लॉथ is 3600 rupees. Therefore, the cost of 1 meter of cloth is equal to, तर लक्षात घ्या 20 मीटर वरून आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत काढायची आहे, म्हणून अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की अनेकावरून जेव्हा आपण एकाची किंमत काढतो तेव्हा आपण नेहमी भागाकाराची क्रिया करतो. इथे आपण या 3600 रुपयाला 20 ने भागणार आहोत. 3600 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू, तुम्हाला बाजूला भाग लावायचा आहे. आता इथे आपण उत्तर लिहूया 180 180 रुपीज. 1 मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 180 रुपीज. देअरफॉर द कॉस्ट ऑफ, आता आपल्याला इथे 1 मीटर कापडाची किंमत मिळालेली आहे 180 रुपये. आता या 1 मीटरवरून आपण 16 मीटर कापडाची किंमत काढूया. द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू, आता इथे एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे. तर एकावरून अनेकांची किंमत काढताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. लक्षात घ्या, अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर भागाकाराची क्रिया करायची, आणि एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर गुणाकाराची करायची. 180 इंटू 16, 180ला 16ने गुणले असता उत्तर येते 2880 रुपीज. 2880 रुपये तुम्हाला रफमध्ये गुणाकार करायचा आहे. तो उत्तर आलेला आहे 2880 रुपये. द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ इज 2880 रुपीज. तर 16 मीटर कापडाची किंमत आहे 2880 रुपये. प्रश्न दुसरा. फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस इफ द कॉस्ट ऑफ 10 kg ऑफ राईस इज 325 रुपीज. तर या ठिकाणी 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg ऑफ राईस, तर तुम्हाला इथे 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढायची आहे. तर यासाठी प्रथम आपल्याला 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढावी लागेल. तर त्या अगोदर आपण दिलेली माहिती आपण प्रथम लिहून घेऊया. द कॉस्ट ऑफ 10 किलोग्रॅम ऑफ राईस इज 325 rupees. Therefore, the cost of 1 kg of rice is equal to 325 divided by 10 is equal to 32.5, means 32.50 rupees. तर 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत आहे 32.50 रुपये. आता आपण या 1 किलोग्रॅमवरून 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढूया.
Therefore, the cost of 8 kilogram of rice is equal to 32.50 into 8. 32.50 into 8 is equal to 260 rupees. तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत आलेली आहे 260 रुपये. The cost of 8 kg of rice is 260 rupees. Question number 3. If 14 chairs cost rupees 5,992, how much will have to be paid for 12 chairs? तर 14 खुर्च्यांची किंमत 5,992 रुपये आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? तर यासाठी आपल्याला प्रथम एका खुर्चीची किंमत काढावी लागेल. तर त्या अगोदर प्रथम दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. 14 खुर्च्यांची किंमत 5,992 रुपये आहे. ती आपण प्रथम लिहून घेऊया. द कॉस्ट ऑफ 14 chairs is rupees 5,992. Therefore, the cost of 1 chair is equal to, आता इथे अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे, म्हणजे इथे आपल्याला आता भागाकाराची क्रिया करावी लागेल. तर 5,992ला आपण 14ने भागूया, म्हणजे आपल्याला एका खुर्चीची किंमत मिळेल. तर 5,992ला 14ने भागल्यावर उत्तर येतो 428 चेअर्स. इथे एका खुर्चीची किंमत मिळालेली आहे. आता एका खुर्चीवरून आपण 12 खुर्च्यांची किंमत काढूया. द कॉस्ट ऑफ 12 chairs इज इक्वल टू, आता एका खुर्चीची किंमत आहे 428. याला 12 खुर्च्यांनी आपण गुणणार आहोत. तर 428 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 5,136 रुपीज. तर 12 खुर्च्यांची किंमत आलेली आहे 5,136 रुपये. आन्सर रुपीज 5,136 have to be paid. तर त्याला एकूण 5,136 रुपये द्यावे लागतील. क्वेश्चन नंबर 4. द वेट ऑफ 30 boxes is 6 kg. What is the weight of 1,080 such boxes? आता इथे 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे. तर 1,080 डब्यांचे वजन किती किलोग्रॅम होईल हे आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी प्रथम आपल्याला एका डब्याचं वजन काढावं लागेल. तर त्या अगोदर आपण दिलेली माहिती लिहून घेऊया की 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे. तर दिलेली माहिती आपण प्रथम लिहून घेऊया. द वेट ऑफ 30 boxes is 6 kg. Therefore, the weight of 1 box is equal to 6 kg divided by 30. 6 kg divided by 30. 6 divided by 30. आता इथे पहा 6 डिवायडेड बाय 30. आता इथे आपण ह्याच्यात लिहूया आपण, कारण ही संख्या लहान आहे. 6/30 लिहून सोपं जाईल. 6 1 6, 6 5 30. तर आन्सर आलेला आहे 1/5. 1/5 kg. तर एका बॉक्सचा जो वजन आहे तो आहे 1/5 kg. आता आपल्याला यावरून द वेट ऑफ 1,080 बॉक्सेसचा काढायचा आहे. द वेट ऑफ 1,080 boxes is equal to, आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. 1,000
1080 into 1/5. 1080 into 1/5. 5 ने भाग लावूया खालच्या अंकाने वरच्या अंकाला. 5 to the 10, 5 1 5 उरले 3, 5 6 उत्तर आलेलं आहे 216, 260 kg. उत्तर तर 1080 बॉक्सेसचं वजन आलेलं आहे 216 kg. उत्तर लिहून घेऊया आपण. द वेट ऑफ 1080 boxes is 260 kg. Question number 5. A car with a uniform speed travels a distance of 165 km in 3 hours. At that same speed, A. How long will it take to cover a distance of 330 km? B. How far will it travel in 8 hours? तर समान वेगाने एक कार 165 किलोमीटर अंतर 3 तासात कापते. त्याच वेगाने तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत की त्याच वेगाने 330 किलोमीटर अंतर जाण्यास कारला किती वेळ लागेल. आणि दुसरा प्रश्न आहे 8 तासात कार किती अंतर कापेल. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे एक एकक वेळात कापलेले अंतर. लिहून घेऊया आपण फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. दॅट इज म्हणजेच डिस्टन्स कवर्ड टू युनिट टाईम. आता स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच एक एकक वेळात कापलेले अंतर होय. आता कार 3 तासात दिलेली माहिती पहा. कार 3 तासात 165 किलोमीटर अंतर कापते. ही माहिती प्रथम लिहून घेऊया आपण. द कार ट्रॅव्हल्स 165 किलोमीटर इन 3 hours. तर 3 तासामध्ये 165 किलोमीटर अंतर कापते. तर 1 तासातील अंतर काढूया आपण प्रथम. इन 1 hour द कार ट्रॅव्हल्स 165 divided by 3 is equal to 55 किलोमीटर. तर 3 तासात जर ती कार 165 किलोमीटर अंतर कापते तर तीच कार एका तासामध्ये 55 किलोमीटर अंतर कापते. दॅट इज द स्पीड ऑफ द कार इज 55 किलोमीटर पर आवर. म्हणजेच ही जी कार आहे या कारचा वेग ताशी 55 किलोमीटर इतका आहे. तर लक्षात घ्या प्रथम जी दिलेली माहिती होती की एक कार 3 तासात 165 किलोमीटर अंतर कापते. यावरून आपण एका तासातील अंतर काढलेलं आहे. तर तो अंतर होता 55 किलोमीटर. म्हणजेच ही जी कार आहे ती तासाला 55 किलोमीटर इतका अंतर कापते. आता यावरून आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया. हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. आता 330 किलोमीटर अंतर जाण्यास कारला किती वेळ लागेल. दिलेली माहिती आपण लिहून घेतलेली आहे. आता आपण ए प्रश्नाचं उत्तर सोडूया आपण. द कार टेक्स 1 hour टू ट्रॅव्हल 55 kilometer. Therefore, to cover a distance of 330 किलोमीटर. तर कारला 55 किलोमीटर अंतर जाण्यास 1 तास लागतो. तर याच कारला 330 किलोमीटर अंतर जाण्यासाठी द कार विल टेक 330 divided by 55 is equal to 6 hours.
तर याच कारला 330 किलोमीटर अंतर पार करण्यास आपण 55 ने भागलेला आहे, कारण एका तासात 55 किलोमीटर म्हणून 330ला 55 ने भागलेला आहे, तर उत्तर आलेलं आहे 6 आवर्स। तर याच कारला 330 किलोमीटर अंतर पार करण्यास 6 तास लागतील। आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया। हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स? तर आता 8 तासात कार किती अंतर कापेल याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। सुरुवातीला आपण उत्तर काढलेलं आहे, द कार ट्रॅव्हल्स 55 किलोमीटर in 1 hour, therefore the car will travel 55 into 8. 55 into 8। आता 55 into 8 यासाठी केलेलं आहे की एका तासात जर 55 किलोमीटर अंतर कापत असेल तर 8 तासात किती, म्हणून 55ला आपण 8ने गुणलेलं आहे। तर 55 गुणिले 8 केले असं उत्तर येतो 440 किलोमीटर इन 8 आवर्स। तर अशा प्रकारे ही जी कार आहे ती 8 तासात 440 किलोमीटर इतके अंतर कापेल। तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 29 मधील क्वेश्चन नंबर 1 to 5 सोडवलेले आहेत। पुढील क्वेश्चन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।